आला ते देवेंद्र फडणवीस खून केले सगळं होईल. मी आणखी संयम आहे, मराठी संयम आहेत आणि मराठीने संयमान राहावा. हे संयम आहे. तुम्ही एकीकडे थेट हल्लाबोल करताय, पण शिंदे समिती येऊन तुम्हाला भेटली, काही मुद्द्यांशी चर्चा केली. किती मुद्द्यांबरोबर तुमचं समाधान झालं आणि पुन्हा सरकार जी भूमिका घेतलेली आहे शिंदे समितीला पाठवून त्याच्याबद्दल काय म्हणतो? पुढं समाधान झालेलं नाही, फक्त चर्चा झालेली. मला पाहिजे अंमलबजावणी आणि मी त्यांना सांगितलं वेळ मिळणार नाही हे पण सांगितलं. बरोबर. कुणबी हा मुद्दा तुम्ही लावून धरताय, म्हणजे एकतर सातारा किंवा सातारा हैदराबाद गॅजेट या गॅजेटची मागणी करताय, पण ते वेळ मागतायत तुमच्याकडे, आणि तो वेळ कितीचा आहे आणि त्याबद्दल अडचण काय म्हणतोय सरकार आणि तुम्ही काय त्यांना सुचवताय? वेळ नाही म्हणलं, 13 महिने अभ्यास केलाय तुम्ही, आता कशाला वेळ पाहिजे? त्यामुळे गप झाली ती. मग ही कोंडी कशी फुटणार? त्यांचं एवढंच म्हणणं होतं, बॉम्बे गव्हर्नमेंटचं आणि अंश संस्थांचं गॅजेटियर ते थोडं आम्ही 1-2 महिन्यांनी लेट देतो, त्याचा अभ्यास चालू आहे. हैदराबादचं सातारा संस्थांचं ते लगेच तातडीनं पाहिजे म्हणून सांगितलं. मराठवाड्यातला मराठा सगळा कुणबी मराठा जीव येतो, पश्चिम महाराष्ट्रात तसंच आहे. असं गेलं जातो म्हणजे बघू. मग ही कोंडी कशी सुटणार सुटते कशी? देवेंद्र फडणवीस त्याच्या डोक्यातला माज आणखी निघतच नाही. त्यांनी जर सुविधा ठेवल्या असते तर आमचं हिद्यावर झालं नसतं. 2 पोराचं खून झाले. तू आपल्या आईला बोललो तू रागी, तू आमच्या आईचं कोणाच तरी लेकरं गेलं ना रे ते आता. तुला आईला लय जीव लावतो तू, आमच्या आईला बी आमचं मेले लेकरं जीव लागत असेल तो खून केला ना रे. शापशिवाय दे ना त्याची आई बी तुला आता. तुझ्या आईला मिटकून बसतो, तुला लय प्रेम वाटतं तो आईचं. मग मराठीच्या पोरं बी आणला बी कोणाच तरी आई आहे ना गरीबाची. तुला वासुदेवच करायचं आहे ना, तुला वासुदेवच कर. लय नास विचारायचं आहे, लय नास विचार. त्याच्या हातात परवानगी असून देणार राव आम्हाला. एक दिवस वाढीते परवानगी तो हातात असून द्यायना. तू गोळ्या घाल मला, मी खायला तयार आहे, जात नाही आता, पण हटत नाही. शिंदे समिती तुम्ही म्हणाले की शिंदे समितीला पाठवून शिंदे समितीचा अपमान झाला, राज्य सरकारचा अपमान झाला. त्याला कळन आता, त्याला कळन. त्याला मला गोळ्या घाल, तू काय हरकत नाही, तो आता सत्ता आहे ना तुला, ते माझ आहे ना, कळन. ते मला आता माहिती मिळाली, त्या अमित शहानी सांगितलं जणून, आता खरं खोटं मला माहित नाही, की लालबागच्या दर्शनाला येतो, पण लालबागच्या गणेश मंडळाच्या त्या समितीनं मराठ्यांसाठी जे जेवणाला तुम्ही जेवण देता ते बंद करा तर येतो. आता निवेदन ते पोलिसांनी त्यांना हे काढून दिली, आमच्यावर आहे ते पत्र देतो आम्ही तुम्हाला. मग त्यांना बंद करायला लावलं ती जेवायचं, तेव्हा तो गेला जणू. आता खरं खोटं मला नाही वाटत अमित शहा साहेब असं म्हणून, पण हे देवेंद्र फडणवीसनी करून घेतलं असं वाटतं. मराठ्या हो, पुढच्या शनिवार रविवारपर्यंत शांत राहा. माझा हात जोडून तुम्हाला सांगणे, कोणी गैरसमज करायचा नाही, शांत राहायचं. ग्राउंडला गाड्या लावा, शांतपणे आझाद मैदानाला बसा. आपण आरक्षण घेऊन असतात त्याला पुढच्या शनिवारी रविवारी त्याला कळणार आहे, महाराष्ट्र जाळून पुसून मुंबईत येणार. आता मला सांगा, फडणवीसांबद्दल तुम्ही थेट हल्लाबोल करताय, पण अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे पण तुम्हाला त्याच्यावर काय हल्लाबोल केला मी? माझे 2 पोरं मेले, त्याला यायची मग येते त्याच्या, त्याच्या कुत्री जी 2-4 जण बुटच चाटीत येत गोसाकट त्याची. आमचं पोरगा मेलं ना, त्याच्या आईला किती दुःख असं ना, तो ह्या आईला बोलल्यावर तुला वाईट वाटतं. आमच्या आईचं पोरगं गेलं ना, आता काय बोलतो नासक्या साल्या. परवानगीचा विषय अजूनही तसाच पडून आहे. परवानगी मुद्दाम देत नाही देवेंद्र फडणवीस. नासका विचार, नासकी बुद्धी, नासकापणानं सरकार चालवत आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर भाजपमधले आमदार मंत्री पण नाराज आहेत आणि ह्या दोन्हीचे पण नाराज आहेत. होईल तो आज सगळा हिशोब होईल. मला शांततेत होणार, पण सगळा हिशोब होईल. पण आता ह्या आंदोलनाचा शेवट व्हायचा कसा, हा एक प्रश्न सगळ्या महाराष्ट्राला पडला. त्याचं उत्तर तुमच्याकडे आहे का? आरक्षण घेऊन होणार नसता याचा शेवट देवेंद्र फडणवीस मला गोळ्या घालून करणार हे महाराष्ट्राला मी सांगतो. त्या दिवशी तू जाणं आणि मराठी जाणं. मग एक प्रश्न आहे की पुन्हा असं सांगितलं जातं की मुंबईच्या नागरिकांची अडचण होती आहे. मुंबईच्या नागरिकाची अडचण, मुंबईचे नागरिक शहाणे व्हा. तुम्हाला सरळ सांगतो, आम्ही गरिबाचे लेकर इथं आलोत, देवेंद्र फडणवीस हाल करतो.
त्याला 4 महिन्यापूर्वी सांगितलं होतं आमचं आरक्षण. आणखीन काहीच नाही. पुढच्या शनिवारी रविवारी पुरा मराठा झाडून पुसून येणार आहे. तुम्ही मध्ये बोलताना असं म्हणाले की हे सगळं ठरवलेलं आहे, तुझ्या मनासारखं कसं करायचं ते करून टाका, असं तुम्ही सातत्यानं म्हणतायत भाषणामध्ये. काय आहे त्यांच्या मनामध्ये जे तुम्हाला कळालेलं आहे? मला गोळ्या घालून मारायचं किंवा जेलात टाकायचं. पोराला हाणून दाखवतो मुंबईत, मग महाराष्ट्रात काय होतं मुंबईत काय होतं बघ तू जाणं ते मराठी जाणं. मग तुम्हाला भीती वाटते का गोळ्या घालतील? आणि नाही इकडे आलो असतो की तिकडेच राहिलो असतो. मग तसं होईल असं वाटतं? मोजीत मी त्याला नाही मोजीत मी, ते केवढ्याचं आहे, त्याला नाही मोजीत मी. त्याला कळन नुसती मुंबई त्याला वाटत महाराष्ट्रातलं येत ते इथं जसं वागत तसं नाही त्याला त्रास होणार त्याच्या तिकडं. आता हे जसं तसं उत्तर ते इथं आम्हाला जसं वागन तसं आमच्या मराठीत तिथं तसं वागणार. मुंबईत मुंबईच्या बाहेर मुंबईत नाही, त्याच्या नेत्याला सुद्धा तसंच वागणार. आता एक शेवटचा प्रश्न विचारतो. गर्दी वाढायला लागलेली आहे, गर्दी ही अशी वाढणार आहे काय? संताप वाढणार आहे काय? चित्र असेल उद्या परवा? मी एवढंच सांगतो, मराठ्यांनी शांत राहायचं, संयम ठेवायचा, शांततेत राहायचं, गाड्या ग्राउंडला लावायच्या आणि मुंबईत आंदोलनाला यायचं. बाकी काही काम तुम्ही करायचं नाही. एक शेवटचा विचारतो आता काही किती छेडलं तरी कोणाला शिवी द्यायची नाही, दगडफेक जाळपोळ कोणी करायचं नाही, शांत राहायचं. काही निरोप आलाय आता पुढील बैठकीचा चर्चेचा? मला काही गरज नाही, आज अवलंबून नाही राहत. घटनेने म्हणलं अजूनपर्यंत कुठलाही निरोप आलेला नाही आणि परवानगीचा विषय जर म्हणत असाल तर ते त्याच्याशी माझं काही देणं घेणं नाही. पण इथून मरेपर्यंत हटणार नाही, कारण गंभीर आरोप केलेला आहे साम टीव्हीवर बोलताना मनोज जरांगे यांनी की एक तर मुख्यमंत्र्यांना हे आंदोलन चिडायचं आहे, मला गोळ्या मारायच्या किंवा अटक करायचं आहे. आणि त्यामुळं मी सुरुवातीला जसं म्हणालो होतो की हे आंदोलन आता वेगवेगळ्या वळणावर जात आहे. हे आता पुढचं वळण काय असेल हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल. माधव सावरगावे, साम टीव्ही, मुंबई. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.